आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. पुणे ठाणे पाठोपाठ आता उल्हासनगरमध्ये देखील बारवर कारवाई करण्यात आली आहे. एंजल आणि ॲपल या दोन बारवर कारवाई करण्यात आली आहे. श्रीराम चौक परिसरात कारवाई करण्यात आली आहे. महापालिका प्रशासन आणि पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. शहरातील इतरही अनधिकृत बारवर कारवाई केली जाणार असल्याचं सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी सांगितलंय. पुणे ठाणे पाठोपाठ आता उल्हासनगरमध्ये देखील बारवर कारवाई करण्यात आली आहे. एंजल आणि ॲपल या दोन बारवर कारवाई करण्यात आली आहे. श्रीराम चौक परिसरात कारवाई करण्यात आली आहे. महापालिका प्रशासन आणि पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. शहरातील इतरही अनधिकृत बारवर कारवाई केली जाणार असल्याचं सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी सांगितलंय. महापालिका क्षेत्रात जे अनधिकृत डान्सबार आहेत त्यांना यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. नोटिसा बजावल्यानंतर संबंधित कागदपत्रे मागवण्यात आली होती. ज्या डान्सबारदारांकडे परवानगी नव्हती, जे अनधिकृत होते, त्यांना निष्कासनाची नोटीस बजावण्यात आली होती. त्या अंतर्गत आज 2 बाराविरुद्ध कारवाई चालू केलेली आहे. ॲपल बार आणि एंजल बार हे 2 बार निष्कासित करण्यात आलेले आहेत. मान्य आयुक्तांच्या आदेशानुसार करण्यात आलेले आहे. यासाठी आमचे मान्य अतिरिक्त आयुक्त किशोर गौस साहेब पण स्वतः उपस्थित होते. तर ही कारवाई आज आम्ही चालू केलेली आहे. सध्या 2 बार घेतलेले आहेत आणि इतर बारचे आम्ही कागदपत्र पडताळण्याचे काम चालू आहे. त्याच्यामध्ये जे अनधिकृत आढळून येईल त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.